नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की जी काय आपली एमपीकेव्ही राहुरी युनिव्हर्सिटी आहे ॲग्रिकल्चरसाठी, तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या चॉईसने आतापर्यंत जे विद्यार्थ्यांना कॉलेज चांगल्या पद्धतीने आवडलेले आहेत किंवा एकदम चांगले कॉलेज आहेत, असे आपण टॉपचे जे काही राहुरी युनिव्हर्सिटीचे कॉलेज आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर कॉलेजचे नाव आणि कॉलेजचा जो काही कोड आहे तो आपण पाहणार आहोत. आणि ह्या कॉलेजचे जे काही कट ऑफ आहेत तर ते कट ऑफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओची लिंक आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथे कट ऑफ पाहायला भेटतील. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर आपण आपली स्टडी गाईड अकॅडमी थ्रू आपण दरवर्षी काउन्सिलिंग बॅच राबवत असतो आणि तेही लिमिटेड फीज मध्ये गोरगरिबांना परवडेल अशी आपली फीज असते काउन्सिलिंग बॅचची. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील अचूक मार्गदर्शन आणि तुमचा प्रवेश जर 100% व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, त्याचबरोबर तुम्हाला स्कॉलरशिप भेटावी असे वाटत असेल, तर आजच आपली काउन्सिलिंग बॅच जॉईन करा. त्या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तर तुमचा प्रवेश होईपर्यंत तुम्हाला संपूर्ण मदत केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. तर सर्वप्रथम आपल्याला जे काही कॉलेज आहे पहिलं, तर राहुरीमधलं सगळ्यात टॉपचं कॉलेज म्हटलं तर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे. हे गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे सर्वप्रथम सर्व विद्यार्थी पहिला प्रेफरन्स या कॉलेजला देत असतो. तर या कॉलेजचा जो काही कोड आहे तर 11101 हा कोड तुम्हाला फॉर्म भरताना टाकल्यानंतर तुम्हाला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे शो होईल. त्याचबरोबर दुसरं कॉलेज आहे तर ते कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळे, हे सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज आहे. या कॉलेजचा जो काही कोड आहे तर तो 11103 आहे. त्यानंतर आपलं जे कॉलेज आहे तर ते कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कॉलेज कोल्हापूर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं जे कॉलेज आहे ते पण गव्हर्नमेंट कॉलेज आहे, हे कोल्हापूरला कॉलेज आहे. या कॉलेजचा जो काही कोड आहे तर 11102 हा त्याचा काय आहे कोड आहे. त्याचबरोबर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर जळगाव, जळगावमध्ये दोन कॉलेजेस आहेत. तर हे जळगावचं मुक्ताईनगरचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे. तर हे मुक्ताईनगरचं गव्हर्नमेंटचा कोड आहे 11298. हे कोड तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. त्याचबरोबर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कराड, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कराड, हे देखील गव्हर्नमेंट कॉलेज आहे राहुरी युनिव्हर्सिटीतलं. तर ह्या कॉलेजचा जो काही कोड आहे तर 11285 हा जो कोड आहे. त्याचबरोबर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर हळगाव अहिल्यानगरला हे कॉलेज झालेलं आहे नवीन. हे देखील चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज आहे, 11301 याचा कोड आहे. त्यानंतर येतं प्रायव्हेट मधून कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती. तर शरदचंद्र पवार साहेबांचे हे काय कॉलेज आहे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती. प्रायव्हेट कॉलेजमधून सगळ्यात बेस्ट कॉलेज मानलं जातं हे कॉलेज. 11130 कोड आहे. याचे जे काही कट ऑफ आहेत ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण कॉलेजचे राहुरीतले चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ आपण दिलेले आहेत. त्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर सोनई. तर माझ्या थ्रू म्हणजे माझ्या पद्धतीने जर आतापर्यंत काउन्सिलिंग करत आलेलो आहे, तर मला विद्यार्थ्यांच्या जे काही त्यांचे फीडबॅक्स येतात तर त्यामधून बारामती नंतर दुसरं प्रायव्हेट कॉलेज येतं तर ते कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर सोनई. हे नेवासामध्ये लोकेटेड आहे, अहिल्यानगर. 11134 याचा कोड आहे. त्याचबरोबर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर केकेवाग नाशिक, हे देखील चांगलं कॉलेज आहे, 11135 ह्या कॉलेजचा कोड आहे. त्याचबरोबर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर तहसंदे, डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर तहसंदे, हे कोल्हापूरमध्ये लोकेटेड आहे, 11141 ह्या कॉलेजचा जो काही कोड आहे. तर दोन डॉक्टर डी.वाय. पाटील, एक पुण्यामध्ये लोकेटेड आहे आणि एक तहसंदेला लोकेटेड आहे. तर आपल्याला हे तहसंदेचं कॉलेज आहे 11141. त्याचबरोबर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मालदाड, श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड, हे कॉलेज संगमनेर येथे लोकेटेड आहे, 11207 हे या कॉलेजचा काय आहे कोड आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना मी आता जे काही प्रायव्हेट कॉलेज सांगितले तर त्या प्रायव्हेट कॉलेजचे सगळ्यांचे ज्या विद्यार्थ्यांना 80% वर मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना नंबर लागण्याचे चान्स ह्या कॉलेजला जास्त आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन युट्यूब आपल्या ॲग्रिकल्चर जे काही ऍडमिशन आहे त्याचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.